नमस्कार सर्वांना, मी आहे भावना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुसेस किचनवर. आपण आज आपल्या इथे किचनमध्ये बनवणार आहोत. आपल्याला आज रेसिपी नाही, आज आपल्याला बनवायचा आहे मुखवास. या विड्याच्या पानांपासून आज आपल्याला मुखवास बनवायचा आहे. मग आपण विड्याच्या पानांपासून मुखवास तयार करायला सुरुवात करूया. इथे मी हे हिरवीगार अशी विड्याची पानं घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये एक छोटी वाटी भरून गुलकंद घेतलेला आहे. त्याचबरोबर बडीशेप पण घेतलेली आहे. हा खोबऱ्याचा किस आहे. हे गोड काळे आहेत. ही धनाडाळ आहे. त्याचबरोबर ही गोड शोप आहे आणि ही टुटी फुटी म्हणजे ही चेरी आहे. चला तर मग हे बघा, ही अशी पानं आहे द्यायची. ही आपल्याला अशी देठ ही कट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हे पानांना असं चुरून थोडंसं असं यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. हे सगळं झाल्यानंतर भेटते मी तुम्हाला. इथे आपली सगळी विड्याची पानं अशी कट करून झालेली आहे. आता हे मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे टाकून थोडं याला बारीक असं मिक्सरवर फिरवून घेणार आहे. तर हे बघा, पानं मी अशी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. मी माझं सांगायचं राहिलं, या पानांना मी स्वच्छ धुवून घेतलंय अगोदर आणि त्यांना छान पुसून वाळवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हे यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत. तर ते माझं सांगायचं राहिलं होतं. तर बघा, हे सर्व यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बघा, किती छान असे आपले हे पान मी आता इथे काढून घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे हे बघा, हे खोबरा किस घेतलेला आहे मी. हे यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ही बडीशोप आहे ती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला ही धनाडाळ आहे ती पण यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर ही आपल्याला गोड शोप आहे ही पण यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर या सुगंधित काड्या पण आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. त्यानंतर आपण ही कलरफुल अशी चेरी आहे, याला तुरटी फुटी म्हणतात. त्याचबरोबर ही चेरी ही पण यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्याचबरोबर खूप असं सर्वांच्या आवडीचं हे खूप टेस्टी असं हे गुलकंद, फ्रेश गुलकंद आहे हे. ह्यामध्ये हे टाकल्यानंतर सगळं छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण असं छान असं मिक्स करायचं आहे. बघा किती सुंदर याला कलर आलेला आहे, किती छान दिसत आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे याला. हे सर्व असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपलं मुखवास आता हे खाण्यासाठी रेडी आहे. तर चला मग घ्या खायला, तुम्ही पण बनवा घरी तुम्ही पण, आणि नक्की सांगा मला कसं बनलं म्हणून. आपलं हे मुखवास तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या पुढच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.